नमस्कार मित्रमणे लाईमलाईटमध्ये मी सौमित्र पोटे आपल्यासोबत आहे अनिकेत विश्वासराव। बऱ्याच दिवसानंतर त्याचा एक महत्त्वाचा सिनेमा रिलीज होतोय डंका हरिनामा। जय हरी विठ्ठल। खूप स्वागत करतो मी। थँक्यू। मी तुझ्या टीम मधल्या इतर सगळ्यांशी बोललो त्यातून मला सिनेमाचा अंदाज आलेला आहे, पण तुझ्याशी बोलणं राहिलं होतं। खूप दिवसानंतर तू असा पुन्हा दिसतोयस मला हिरो म्हणून। एखाद्या हिरोसाठी खूप दिवसानंतर येणं काय असतं? खूपच एक्साइटमेंट आहे। म्हणजे लॉकडाऊनच्या आधी रिलीज चित्रपट माझा लॉकडाऊनच्या आधी झाला होता। मध्ये काही चित्रपटाचं शूटिंग केलं, पण चोरीचा मामला नंतर डायरेक्ट रिलीज डंका आहे। तर वारकऱ्याची कधी सटकत नाही आणि सटकली ना तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। मध्ये लॉकडाऊन गेलं आणि त्याच्यानंतर रिलीज काही झालं नव्हतं माझ्याकडे। आता केलेत मी काही फिल्म्स, त्याच्यामध्ये नाटकं तर सुरूच होती, तुला माहितीच आहे। जो खूप एक्सायटेड आहे मी, आणि अशा पद्धतीचा चित्रपट येतो आहे म्हणजे साधारण एक भक्तीचा एक झालर याला आहे, तरी सुद्धा तो कम्प्लिटली कमर्शियली अप्रोच केलेला आहे श्रेयसनी याच्यामध्ये। कारण श्रेयस तुला माहिती आहे नेहमी त्याचे ग्रँजर लार्जर दॅन लाईफ असतो विचार करतो, आणि तसेच त्याचे चित्रपट असतात। त्यामुळे खूप एक्सायटेड आहे आणि कास्ट पण चांगली आहे। याच्यामध्ये मी इतरांशी बोलताना असं अनिकेतच्या वाट्याला खूप चांगले सीन आलेले आहेत। हो, कारण त्याच्यामध्ये रोलर कोस्टर राईड आहे, अप अँड डाऊन्स खूप आहे, खूप इंटेन्स पण सीन आहे। तर या सिनेमातले तुला आवडलेले सीन कुठले आहेत की तुला करताना मजा आली? माझा एक चर्च मधला सीन आहे इमोशनल। हो हो, हे पण म्हटलं की आम्हाला दोन डायलॉग नाही आहेत मला आणि किरणला। तुझा सीन काय आहे? तो असा सीन आहे की तो एका आयुष्यात अशा टप्प्यावरती पोहोचतो की तो हरलेला आहे एकदम, काही पुढे त्याला मार्ग दिसत नाहीये, आणि आता सगळं संपलेलं आहे आयुष्य त्याचं, काही पुढे होऊ शकणार नाही। अशा तो मनस्थितीत चर्चच्या इकडे येतो आणि तो जिन्यावर बसला आणि तो चर्चमध्ये आत जातो, आणि जीजस बोलले की तू सुद्धा विठ्ठलाचंच एक रूप आहेस ना, तू सुद्धा विठ्ठलच आहे। आणि तो त्यांना बोललो की का असं केलं असेल, तू का करतो, जा ना तू बघ ना माझ्या विठुरायाला, आता बोलताना सुद्धा गैवरून येत आहे मला, तू जाणार आहे। हा एक मोठी सोलोलॉकी आहे माझी, साधारण एक 1.5-2 पानांची वगैरे असेल ती। तो जीजसला हे करतो की तुला पण लोक देव मानतात, तर तू माझ्या देवाला जरा सांग ना यायला। हा कम्प्लिटली कमर्शियल आणि एंटरटेनिंग फिल्म आहे असं मला समजतं। अशा सिनेमाची गरजच होती, पण तू लोकांना काय सांगशील की हा सिनेमा का बघितला पाहिजे? याच्यातलं काय USP असं वाटतं तुला? याच्यामधला USP मी नक्कीच म्हणेन इमोशनल कनेक्ट, स्पिरिच्युअलिटी आणि इमोशनल कनेक्ट मी म्हणेन। कॉमेडी तर आहे, सगळं तेच ॲक्शन आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे जेव्हा जेव्हा विठ्ठलाची मूर्ती स्क्रीनवरती येते ना, तेव्हा काहीतरी वेगळंच वाटतं। म्हणजे मी तर याच 2 गोष्टी सांगेन की स्पिरिच्युअल कनेक्ट आणि इमोशनल कनेक्ट खूप आहे। खूप काळानंतर तू पुन्हा येतोय, त्याच्यामुळे तू यापूर्वी 2 सिनेमे चालू आहेत तुझे, करतोय नाटक करतोयस, पण इतका गॅप असणं आणि त्यानंतर तू पुन्हा येणं, काय आता काय एन्जॉय करतोस तू? पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स सुरू झालेल्या आहेत, पुन्हा बूम समोर यायला लागलेले आहेत, पुन्हा आपली भेट झालेली आहे, पुन्हा रिव्हिजिटिंग आहे, रिस्टार्ट आहे नव्हे। त्या रिस्टार्टकडे कसं बघतोस? ऍक्च्युली कसं आहे ना की मी फार विचार केला होता, मला माहिती होतं की कधी ना कधी तर हे होणारच आहे, त्यामुळे पण मला आनंद या गोष्टीचा आहे की ह्या चित्रपटा बरोबर ते होत आहे। म्हणजे विठ्ठोबाच आहे नाही, विठ्ठल पण आहे आणि एक लाजत कमर्शियल आणि खूप एंटरटेनिंग असा सिनेमा आहे। त्यात माझं व्हरायटी ऑफ काम पण आहे, सीन्स एकदम इंटेन्स सीन्स आहेत, ऍक्शन सिक्वेन्स खूप चांगला झालेला आहे। तुझी आणि दर्शनाची ओळख मैत्री खूप जुनी आहे, तुम्ही खूप सिनेमांमध्ये कामं पण केलेली आहेत, त्याचा खूप फायदा इथं झाला असेल तुम्हाला। तर तुझं दर्शन आणि किरण हे ह्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील या सिनेमात? दर्शन आणि माझ्यामध्ये तर ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन केमिस्ट्री आहेच। किरण बरोबर सिनेमांमध्ये काम केलं, पण आमचं असं 1 to 1 कधीच नव्हतं त्याच्यामध्ये। किरण खूप चांगला ॲक्टर आहे, खूप चांगला माणूस आहे, आणि आमच्यामध्ये तो छान जेल झाला तो, आणि आम्ही तिघांनी खूप छान आमचे जे एकत्र सीन्स आहेत ते खूप छान आहेत। म्हणजे मी सिरियस आणि फोकस्ड कॅरेक्टर आहे आणि ते टवाळक्या करत असतात। येत्या आता हा डंका तर रिलीज होतोच, डंकाचा ट्रेलर पण सुंदर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्चर पण सिनेमाचा चांगला आहे। तर मी दर्शनची बोलताना सिनेमॅटोग्राफीचा एक उल्लेख आला, खूप चांगली झाली आणि
कॅमेरामॅनने म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलं. त्यातली इंटेन्स सिनेमॅटोग्राफी कुठली वाटते तुला की बाबा ही करताना मजा आली, किंवा कॅमेरामन म्हणून त्यांचा कस लागला असा कुठला ऍक्शन सिक्वेन्सेस वेगळे आहेत? ॲक्शन सिक्वेन्सेस कॅमेरा हँडलिंग वगैरे त्यांनी जे केलेलं आहे खूपच छान. काही ॲक्शन सिक्वेन्सेस मध्ये तर त्यांनी हँडल्ड पण केलेलं आहे. हो का? काही शेवटचा म्हणून विचारतो, येत्या काळामध्ये आणि कुठल्या सिनेमात दिसणार आहेस तू? येत्या काळामध्ये आणि काय 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 एक दिसणार? कर्मवीर आबासाहेब आणि 26 नोव्हेंबर हे चित्रपट रेडी आहे. बरं, ते कधी येत आहे? नाही ते माहित नाही, पण तयार आहे. हा तयार. मला असं वाटतं की 19 तारखेला पुन्हा नव्यानं तू स्क्रीनवर येतोस, तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा आणि कसा वाटतो त्यालाही सांगा आणि मलाही सांग. तू आवर्जून बोललास, मला बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर सर. सिनेमा बघून झाल्यानंतर पुन्हा भेटूच आपण. नक्कीच. चला, thank you. थँक्यू सो मच.